त्यांना भारी वाटलं ऐकायला कुठंतरी की शिक्षक आपल्या घरी येत आहेत, सांगतायत. माझे सर शाळा म्हणजे तालुक्यापासून गाव एक डांबरी रोड आहे, सरळ पक्का रोड आहे, त्या रोडाने जाऊ शकत होते. ते तसे न जाता कच्च्या रस्त्याने माझ्या घराकडनं यायचे, मला शाळेत घ्यायचे त्यांच्या गाडीवरती आणि शाळेत घेऊन जायचे. का की माझी शाळाने चुकले पाहिजे. फक्त ती शिक्षकांची गोड की नाही हा मुलगा शिक्षणात हुशार आहे, अभ्यास चांगला करतो, हा कुठंतरी काहीतरी क्लास 1 ऑफिसर बनेल किंवा 10वीत चांगले टक्के घेईल. ज्या दिवशी त्या सरांचा मला कॉल आला, ते सर म्हणले, भिकन तू माझ्या पेट्रोलचे पैसे सुद्धा फेडले. आज मी सांगू शकतो, आज मी अभिमानाने सांगू शकतो, तो फाटक्या चड्डीतला मुलगा, हाताने शेंबूड पुसणारा मुलगा, ज्याला मी शाळेत घेऊन जायचो, तो माझा मुलगा, माझा विद्यार्थी IPS झालाय. किती अभिमानाची गोष्ट आहे ही. माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्यावेळेसचे सर मला एकदम आठवण जागी करून देत होते. तर ज्या वेळेस कोणीतरी असं करताना त्याच्याकडे लक्ष द्या, शिक्षकांकडे लक्ष द्या. कोणीतरी नातेवाईक तुम्हाला सांगतायत की असा अभ्यास नका करू, हे केल्याने असं होईल, एखादा मोठा तुमचा भाऊ सांगतोय की अभ्यास कर, तर त्याच्याकडे लक्ष द्या. कोणीतरी आपल्याला चांगल्यासाठी सांगतो.